हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। लोफर मुख्यमंत्री म्हणायला असं काय हरकत नाही का? जमीन आम्ही जगाव कसं, आम्हाला जाऊ द्यायची शक्यता नाही, आम्ही जाऊ देणार म्हणजे नाहीच। शेतकऱ्यांनी, अल्पभूधारक शेतकऱ्यांनी किंवा 5 एकरवाल्या 2 एकरवाल्यांनी करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे यांच्या। शक्तीपीठ महामार्गाची मोजणी तात्काळ थांबवून ती कायमची रद्द करा। चिमुकल्या बालिकेने देखील माध्यमांशी बोलताना केलं वक्तव्य। गिरगाव व परिसरातील अनेक शेतकरी बांधव व महिलांनी मोजणीस आलेल्या उपविभागीय अधिकारी कर्मचाऱ्यास निवेदन देऊन केला कडाडून विरोध। तर बातमी पहा सविस्तर। विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे। सध्या चालू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न वसमत तालुक्यातील गिरगाव व परिसरातील शेतकरी वर्गाच्या ऐन ऐरणीवर येऊन थेट ते उदरनिर्वाहाच्या अगदीच निकट येऊन तळ ठोकून उभा असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। यावेळी शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारून उदरनिर्वाह उपजीविकेचा सवाल खडा केला गेला आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे आमच्या गिरगावातील सुपीक व बागायती शेतजमीन नष्ट होत आहेत। शेती व शेतकरी उद्ध्वस्त करणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्हास मान्य नाही। अनेक अल्पभूधारक शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होत आहेत, त्यामुळे आमच्या उपजीविकेची गंभीर समस्या निर्माण होणार आहे। हा महामार्ग पर्यावरण विध्वंसक असल्यामुळे भविष्यात गावाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, असे प्रश्न यावेळी शेतकरी बांधवांनी सरकारच्या पश्चात सवाल उपस्थित केले आहेत। ते पुढे निवेदनात असेही म्हणाले की बाधित शेतकऱ्यांसोबत पूर्ण ग्रामस्थांचा या महामार्गाला विरोध असल्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा अशी बहुसंख्येकी मागणी शेतकरी बांधव महिला वर्गाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे। ते पुढे असे म्हणाले की आमच्या एकमुखी मागणीची दखल घेत भूसंपादन प्रक्रिया थांबवावी आणि हा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा व आमच्या भावना या निवेदनामार्फत शासनामार्फत पोहोचवाव्यात, असं वक्तव्य त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केलं। तर यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी, पोलीस पाटील, गाव प्रतिनिधी तसेच संरक्षण कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस प्रशासन पथक यावेळी तैनात होते। तर यावेळी मंडळ अधिकारी यांना निवेदन देऊन निवेदनावर शेकडो शेतकरी बांधव, महिला वर्ग व अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तर पाहूयात आमचे प्रतिनिधी रवी कुंटे यांनी घेतलेल्या माहितीचा सविस्तर आढावा आपल्या सक्षम लोकशाही न्यूज चॅनलवर। करायचं काय? मुजोरी सरकारचं करायचं काय? लाचार सरकारचं करायचं काय? तुमच्या गावातून शक्तीपीठ रोड जाणार आहे छानपैकी, तुला काय वाटते बरं? तुझी शेती जाणार आहे। मला वाटते मी डॉक्टर होणार आहे, माझं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं। शक्तीपीठ गेल्यावर मी कसं होणार डॉक्टर, माझं स्वप्न तर सगळं तुटलं। फडणवीस साहेब, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। हात जोडून विनंती करते। जय जवान। एक श्रेया सुदाम भिसे आहे। कोणी तर अल्पभूधारक आहेत, अशांच्या जर जमिनी गेल्या तर त्यांनी खायचं काय आणि त्यांचं भविष्य कशावर अवलंबून राहील? दुसरा पर्याय नाही। शासनाला जमीन उपलब्ध करून देता येत नाही, ठीक आहे, समजा शासनाने जमीन घेतली जबरदस्ती, तर शेतकऱ्याला त्याच्या बदल्यात दुसरी जमीन कुठे देणार आहे शासन? त्याच्यामुळं हा शेतकऱ्याचा घास, ही शेतकऱ्याची जी उपजीविका ज्या याच्यावर चालते ती उपजीविकाचा शासन काढून घ्यायला, त्यासाठी या सगळ्यांचा विरोध आहे। तसा विरोध राष्ट्रीय कामामध्ये नागरिक या राष्ट्राचा नागरिक म्हणून करत नसतो, पण जिथं त्याचं वैयक्तिक नुकसान होते, त्याची पिढी बर्बाद होती, त्या पिढीला जगविण्यासाठी, त्याचं भविष्य करण्यासाठी हा शक्तीपीठाला या आमच्या वसमत तालुक्यामध्ये विरोध आहे। कारण हा जर विरोध नाही केला तर उद्या या शेतकऱ्याचं भविष्य, बरेचसे कुटुंब देशोधडीला लागतील। तर जमीन आम्ही जगाव कसं, आम्हाला जाऊ द्यायची शक्यता नाही, आम्ही जाऊ देणार म्हणजे नाहीच। आता आमचं झालं, आमचे लेकरं कोण्या नोकर केल्या नाहीत, आमचे लेकरं कोण्या शिक्षणाचा कोणता फायदा नाही, मग आम्ही करावं कसं? आता आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही, आम्हाला जाऊ द्यायची नाही, सडक म्हणजे नाही येऊ द्यायचीच नाही।
अधिकारी येणार आहेत तुमच्या परिसरामध्ये, काय तुमच्या भावना आहेत? आताचा आम्ही 10 महिने झालं बघतोय या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राचं जुलमी सरकार बघतोय. या महाराष्ट्राचा लोफर मुख्यमंत्री म्हणायला असं काही हरकत नाही. कारण या भागातील शेतकऱ्याची जमीन, शेतीयोग्य जमीन, ज्या जमिनीमध्ये शेतकरी 2-2 एकर जमीनवाले शेतकरी सोनं पिकवतात आणि त्या पिकविलेल्या मालावर पैसे करून त्यांच्या लेकराबाळाचा उदरनिर्वाह करतात. या भागातल्या लोकांना, शेतकऱ्यांना नोकऱ्या नाहीत, मुलांना नोकऱ्या नाहीत. पण या मुख्यमंत्र्याचा लाडका प्रोजेक्ट म्हणून हा शेतकऱ्याच्या माथी मारून इथल्या शेतकऱ्याला बर्बाद करायचा आणि कोणाचा तरी फायदा करायचा म्हणून या स्थानिक, या भागाचे आमदार असतील, खासदार असतील, महाराष्ट्रातले असतील, यांना सुद्धा मी या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही सुद्धा थोडं लक्ष घालून हा मार्ग रद्द केला पाहिजे. आणि आज 50 ते 60 शेतकरी जरी बाधित असले, या 50-60 शेतकऱ्यांच्या पाठीमाग संपूर्ण परिसर, गिरगाव, या पंचक्रोशीतील प्रत्येक शेतकरी यांच्या बाजूने उभा आहे. आणि या माजुरड्या सरकारनं म्हणजे 2013च्या कायद्यामध्ये बदल करून म्हणजे शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रकारच्या हरकती मागवल्या नाहीत, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत. केवळ कोणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट आहे असं गृहीत धरून कोणत्या तरी एका भागाचं भलं करायचं आणि मराठवाड्याचं नुकसान करायचं, इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांना वंचित ठेवायचं. आता इथल्या शेतकऱ्यांनी, अल्पभूधारक शेतकऱ्यांनी किंवा 5 एकरवाल्या 2 एकरवाल्यांनी करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यांच्या भविष्यासाठी सरकारनं कोणतं काय असं दाखला दिला किंवा हमी दिली जेणेकरून शेतकऱ्यांनी स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या जमिनीला सोन्याचा भाव असताना मातीमोल भावात द्यायची, ही कुठं सरकारनं अजूनही स्पष्ट केलेलं नाही. केवळ दंडेलशाही आणि दडपशाही करून शेतकऱ्यावर अन्यायकारक अशा पद्धतीचा कायदा लागू करून शेतकऱ्याच्या जमीन वळवण्याचं केवळ या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं आणि राहिलेल्या 2 चटूपटूच्या सरकारनं मिळून इथं केलेलं आहे. आजची काय भूमिका असणार आहे? आज या ठिकाणी या मोजणीसाठी, जमिनीच्या मोजणीसाठी काही अधिकारी वर्ग येणार आहेत. जरी आले तरी आमचा या गावातील तमाम शेतकऱ्यांचा लहानापासून ज्येष्ठापर्यंत विरोध राहील. यासाठी वाटेल ती गोष्ट करण्यासाठी, वाटेल तो संघर्ष करण्यासाठी आम्ही जिद्दीनं पेटलेले आहोत. या शेतकऱ्यांच्या बाजूनं, या गावातील सर्व तमाम शेतकऱ्यांच्या बाजूनं, आमच्या बाजूला उमरी आहेत, अर्धापूर तालुक्यातले काही अजून शेतकरी आहेत, हे सुद्धा आमच्या या चळवळीमध्ये उभे आहेत. आणि या प्रत्येकाच्या बाजूनं हा गिरगाव मधला पूर्ण शेतकरी ताकदीने उभा आहे. कुठलाही अधिकारी येईल इथं मोजणी करील, कोणालाही आम्ही मोजणी करून देणार नाही. या मुजोरी सरकारचं करायचं काय? या मुजोरी सरकारचं करायचं काय?